नमस्कार. मी प्रेमानंद गज्वी. आपण सगळेच जाणतो, खरं म्हणजे असं म्हणण्याची सुद्धा सोय राहिलेली नाही. एखाद्याने असं म्हटलं की मी हिंदू आहे, तर समोरच्या व्यक्तीचं मन लगेच तो हिंदू आहे हे मानायला तयार होत नाही. हे कशामुळे घडलं असेल तर गेली अनेक शतकं आपलं मन हे नुसतं हिंदू राहत नाही, तर हिंदू धर्मातल्या 6800 ज्या जाती आहेत, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे त्याचे ठळक घटक झाले. पण कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण, कराडे ब्राह्मण, ही जी ब्राह्मणांची सुद्धा, मग ब्राह्मणांच्यामध्ये सुद्धा किरवंत ब्राह्मण आहेत, पानके ब्राह्मण आहेत, स्वयंपाक करणारे ब्राह्मण आहेत. ही जी वेगळ्या पद्धती, मग क्षत्रियामध्ये लढणारे असतील, मग त्याच्यातले कोणी शेती करणारे असतील, पण त्यांच्यासुद्धा 96 कुळी ब्राह्मण, म्हणजे 96 कुळं, म्हणजे ही जी जात व्यवस्था आहे. किंवा वैश्यांमध्ये गेलं तर तिथे वेगवेगळी जातींची समीकरणं आहेत. आणि मग आणखी एक शूद्र आणि त्याच्यानंतर परत अतिशूद्र, म्हणजे इतकं माणसांचं विभाजन इतक्या जातींच्यामध्ये जर झालेलं असेल, तर कोण असं लगेच हिंदू म्हटल्याबरोबर तो हिंदू आहे म्हणजे वा 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 असं आपल्या मनाची स्थिती होत नाही. आपसुकच आपण त्याची जात शोधायला लागतो आणि त्याला हळूच म्हणतो तुम्ही कुठल्या गावचे. मग त्यातून जर आपल्याला जात कळली नाही तर मग कुठली आळी, खालची आळी का वरची आळी, अरे काय हे. म्हणजे माणसाची गुणवत्ता शोधण्याच्याऐवजी तो माणूस काय काम करतो, तो किती शिकलेला आहे, तो कलेचा काय भोगता आहे की नाही, तो सतार वाजवतो की संतूर वाजवतो की तबला वाजवतो की हार्मोनियम की गाणी गातो, चित्र काढतो, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये असं चांगलं सुंदर चित्र उभं राहत नाही. पण नुसतं हिंदू म्हटल्याबरोबर हे सगळं उभं राहतं. हे कशामुळे निर्माण झालं तर आपण याच्या खोलामध्ये जायला गेलो तर आपल्याला आठवडाभर त्याच्यावरती चर्चा करावी लागेल. वेगवेगळ्या चिंतकांनी मतं जी व्यक्त केले त्याच्याबद्दल बोलावं लागेल आणि तरीसुद्धा आपल्या हाताला काही लागणार नाही. याचे काही ठोस पुरावे आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. आत्ता 8व्या शतकामध्ये खरं म्हणजे हिंदू धर्म हा, या धर्माचा जन्म कधी झाला तर आपल्याला कुणालाही तो नीट सांगता येणार नाही. याचं कारण असं आहे की पटकन हिंदू असा धर्म आला. तर शंकराचार्य जेव्हा 8व्या शतकामध्ये भारतामध्ये, रादर केरळमध्ये त्यांचा जन्म झालेला आणि तिथून त्यांनी तो शंकराचार्य या पदावर आरूढ झाल्यानंतर याची सगळी मांडणी आपल्याला लक्षामध्ये येते. तर एकदा शंकराचार्य, खरं म्हणजे आपण असं म्हणू की हिंदू एक छान आहे, म्हणजे असं समानता मानणारं वगैरे आहे, आणि खरं म्हणजे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं सुंदर वचन शंकराचार्याने दिलं. आता हे शंकराचार्य प्रत्येक माणसामध्ये ब्रह्म आहे, म्हणजे माणसातच काय पशुपक्ष्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, म्हणजे इतकं एक समान तत्त्व शंकराचार्याने दिलेलं आहे. आणि या तत्त्वावरती आपल्या इथल्या लोकांचा एक वेगळा विश्वास आहे. पण प्रत्यक्ष शंकराचार्य कसे वागले त्यांच्या आयुष्यामध्ये, तर एकदा काय झालं की शंकराचार्य नदीवरती आंघोळीला निघालेले होते आणि आंघोळीला निघाल्यानंतर समोर एक 3-4 कुत्री घेऊन एक चांडाळ. आता त्या काळामध्ये शंकराचार्याच्या आधीसुद्धा चांडाळ हा जातीवाचक शब्द रूढ झालेला होता. आणि मग शंकराचार्यांनी जेव्हा म्हटलं की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, तर या शंकराचार्यांनी खरं म्हणजे तो जो समोरून येणारा जो चांडाळ होता त्याची गळाभेट घ्यायला हवी होती, पण घडलं वेगळंच. त्यांनी सांगितलं की अरे तू जरा बाजूला हो, मला पलीकडे जायचं आहे. या एका विधानातून चांडाळ आणि शंकराचार्य अर्थात ब्राह्मण ही एक दरी आपसुकच तयार झाली. पण शंकराचार्यांनी त्याच्याशी गळाभेट घेतली असती तर समाजामध्ये काहीही वाक्य न उच्चारता एक सामाजिक समतेचा संदेश सगळीकडे तो पोचला असता. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली ही चूक आहे का आणखी काय आहे याचा विचार वाचकांनी पण केला पाहिजे. की त्या काळामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी विश्लेषकांनी विश्लेषण करूनच सांगितल्या पाहिजे असं नाही, तर ऐकणाऱ्यांनीसुद्धा त्यावर स्वतः चिंतन केलं पाहिजे. आणि आपण असे का जगतो, आणि त्या काळामध्ये जर वेगळं घडलं असतं आणि शंकराचार्यांनी जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य वगैरे अशा सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या लोकांच्यामध्ये रुजवल्या असत्या आणि लोक तसे वागले असते तर चित्र बदललं असतं. हे झालं 8व्या शतकातलं.
पण इकडे 1920व्या शतकामध्ये सुद्धा काय घडलं, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुणे कराराबद्दल आपल्याला सगळ्याला माहिती आहे. असाच वाद त्या कालखंडाने पुणे कराराच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरसुद्धा अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून झटत होते, महात्मा गांधी त्याच विषयावरती काम करत होते. पण काय झालं, बाबासाहेब असं म्हणाले गांधीजींना, पुणे कराराच्या त्या काळाच्या संदर्भातली एक चर्चा आहे की बाबासाहेब गांधीजींना म्हणतात की आपल्याकडे अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर आपल्याला चातुर्वर्ण पूर्णपणे नष्ट करावं लागेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या गोष्टीत आपल्याला नष्ट कराव्या लागतील. आणि हा प्रस्ताव बाबासाहेबांनी गांधीजीसमोर ठेवला तर गांधीजी असं म्हणतात की नाही, चातुर्वर्ण्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. मग बाबासाहेब आणखी एक मुद्दा त्यांच्यासमोर ठेवतात की ब्राह्मण हा गुरु असला पाहिजे, याला माझा विरोध आहे. पण मग लगेच गांधीजी म्हणतात की नाही, ब्राह्मण हा गुरु असलाच पाहिजे, कारण मी परत त्याच मुद्द्याकडे येतो की हे सगळं हिंदूंमधलं, किंवा गांधीजी जसं असं म्हणतात की चातुर्वर्ण माझा विश्वास आहे. पण त्यावेळेस दोघेही जर एकत्रित आले असते आणि त्या एका समान सूत्रावरती सर्व चारही वर्ण नष्ट केले, जाती नष्ट केले असता आणि एकच कुठला तरी वर्ण ठेवला असता, एकच वर्ण ठेवे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तेही त्या काळामध्ये घडलेलं नाही. मग आता काय परिस्थिती आहे, स्वातंत्र्यानंतर सगळीकडे राखीव जागांचं नुसतं थैमान मांडलेलं आहे. मराठ्यांना वेगळी हवी, धनगरांना वेगळी असते. आधीच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड्स यांना त्या सगळ्या सवलती, ब्राह्मणांनासुद्धा 10% सवलती आता देण्यात आल्यात. म्हणजे हा सगळा देश जातीयतेच्या थैमानामध्ये कसा अडकलेला आहे. आणि मला असं वाटतं की सुजाण नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपण यातून बाहेर पडलं पाहिजे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायमूर्ती या सुप्रीम कोर्टाचे जज या सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यावरती एक चांगला तोडगा काढला पाहिजे असं मला सातत्यानं वाटत राहतं. कारण जातीच्या बंधनातून बाहेर पडल्याशिवाय माणसामध्ये माणूसपण निर्माण होणार नाही, समता निर्माण होणार आहे, माणसातलं कुरूप पण जाणार नाही. त्यामुळे याचा विचार मी सांगण्यापेक्षा तुम्ही करावा असं मला वाटतं. धन्यवाद.